हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 11 श्लोक क्रमांक 3. आपदा संपद काले दैवा देवेति निश्चयी तृप्त स्वस्थेंद्रियो नित्यं न वांछति न शोचति. भावार्थ. विपत्ती किंवा संपत्ती ही योग्य वेळी दैवयोगाने दिली जाते असे सुनिश्चितपणे विदित असणारा सदा सर्वदा समाधानी, शांत, स्वस्थ असतो. तो कशाचीही इच्छा करत नाही किंवा कशाचा शोक करत नाही. विपत्ती किंवा संपत्ती ही योग्य वेळी दैवयोगाने दिली जाते. आपल्याला कधीही वेळेआधी आणि लायकीपेक्षा कमी जास्त कधीही काहीही मिळत नाही. आपदा किंवा संपदा जे काही आपल्या वाट्याला आलेले असते त्याचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो. आपल्याला भ्रम असतो, वृथा अभिमान असतो की आपण आपल्या कर्तृत्वाने मिळवतो आणि दुर्दैवाने घालवतो, परंतु वस्तुस्थिती तशी नसते. या विश्वाचा कारभार एका महाअद्भुत, महादिव्य, सर्वोच्च परमशक्तीनुसार म्हणजेच परब्रह्म परमात्म्याकडून अतिशय सुनिश्चितपणे सुरू आहे. त्यात कोणीही जराही बदल, ढवळाढवळ करू शकत नाही. मानवी देहाचा विचार केला तर लक्षात येईल की इतके सुनियंत्रित यंत्र केवळ अद्भुत परमशक्तीच निर्माण करू शकते. तिला सजीव निर्जीव केवळ तीच करू शकते. विश्वातील ग्रह, गोल, तारे यांचा विचार केला तर लक्षात येईल की अशी निर्मिती आणि सुव्यवस्था केवळ महादिव्य, महाअद्भुत परमशक्तीच करू शकते. अशी शक्ती आदी अनादी स्वयंभूच असली पाहिजे. आपण यात बदल करू गेल्यास आपल्याला त्याचे महाभयावह परिणाम भोगावे लागतात. एक साधा विचार करावा. जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा ते आपल्याला राहण्यासाठीच बांधतो. आपण बाग करतो ती आपल्याला पाहायलाच करतो. असेच प्रत्येक बाबतीत असते. याचप्रमाणे परमात्म्याने येथे त्याच्यासाठी विश्व निर्माण केलेले आहे. त्याने ते पाहण्यासाठी देह धारण केलेला आहे. यात आपण फक्त त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याला चुकूनही विरोध करायचा नाही. आपल्या हातात हे एवढेच आहे. यास्तव अष्टावक्र मुनी येथे सांगत आहेत की परमात्म्याच्या नियोजनाप्रमाणे आपल्याला संपदा किंवा विपदा दिली जाते. असे सुनिश्चितपणे विदित असणारा सदा सर्वदा समाधानी, शांत, स्वस्थ असतो. परमात्म्याची सर्वकष सत्ता ज्याने जाणली त्याला आपल्याला जीवन जगायला मिळाले, या सृष्टीचा उपभोग घ्यायला मिळाला याचेच समाधान असते. तो दिलेले मोठ्या आनंदाने विनाअट स्वीकारतो. त्यात बदल करायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तो मिळालेले शांतपणे अनुभवू शकतो. तो स्वतःच्या जागी स्वस्थ असतो. देणाऱ्याला ओळखायचा, त्याचा परिचय करून घ्यायचा प्रयत्न करतो. त्या योगे त्याला योग साध्य होतो. परमात्म्याचा साक्षात्कार होतो. या परिते आणखी महापरम भाग्य ते कोणते असणार. तो कशाचीही इच्छा करत नाही किंवा कशाचा शोक करत नाही. आपण एखाद्याकडे पाहुणे गेलो की तेथे जे काही असेल, आपल्याला जे काही मिळेल ते स्वीकारून आपण तेथील पाहुणचार उपभोगतो. आपण इच्छा नाही करत की मला पुरणपोळीच हवी. जो काही आमटी भात पानात वाढला जाईल त्याचा आनंदाने आपण स्वीकार करतो. आपण तेथे एक यात्रेकरू, पांथस्थ म्हणून गेलेले असतो. त्यामुळे तेथील वातावरणाचा, तेथील वस्तुजगताचा स्वीकार करून जे मिळाले नाही त्याचा विचार, शोक न करता जे मिळाले आहे त्याचा मनमुराद आस्वाद, आनंद घेतो. यात आपल्या इच्छेचा आणि शोक करायचा प्रश्नच येत नाही. या विश्वात आपण पांथस्थ यात्रेकरू आहोत. आपला मुक्काम, मूळ वसतिस्थान योगधाम हे आहे. येथील विश्वसौंदर्य पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, उपभोगण्यासाठी आपण त्या परमोच्च शक्तीच्या महाकृपेने येथे आलेले आहोत. अजून अनेक पृथ्व्यांची यात्रा करायची आहे. यास्तव जे पाहायला
अनुभवायला उपभोगायला मिळाले त्यातच कैवल्यानंद परमानंद आहे. हरिओम.